पुन्हा एकदा मुंबईतल्या पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे जोडल्या गेलेल्या आहेत। मरीन ड्राईव्हला आहे सीमा आढे। सीमा, आपण बघतोय की हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर लाटा उसळत आहेत समुद्रामध्ये। काय सांगशील या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण बघूच शकतो या दृश्यांच्या माध्यमातून समुद्र हा खवळलेला आहे आणि जो इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला होता की समुद्राला आज उधाण येईल 12:13 आणि 4.88 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहेत समुद्र किनारपट्टीवरती। तशाच प्रकारे आपण बघू शकतो समुद्र हा खवळलेला आहे आणि उंच लाटा सध्या आपण या समुद्र किनारपट्टीवरती उसळताना आपण पाहतोय। खरं तर सध्या मी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये उपस्थित आहे आणि या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्याला नेहमीच नागरिकांची पर्यटकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। समुद्र हा खवळलेला असताना सुद्धा समुद्र किनाऱ्यावरती मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आपल्याला पर्यटकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर महानगरपालिकेकडनं सूचना देण्यात आलेल्या होत्या नागरिकांना की या 12 ते 12:30 दरम्यान तुम्ही गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी किंवा मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये समुद्र किनाऱ्यावरती थांबू नका, समुद्र किनाऱ्यापासून दूर थांबा, कारण या लाटांच्या संपर्कात येऊन कोणतीही दुर्दैवी घटना जी आहे ती घडू नये। त्यामुळे सूचना ज्या आहेत जारी करण्यात आलेल्या होत्या। मात्र पर्यटकांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। लहान मुलं असतील, वरिष्ठ नागरिक असतील, ते आपल्याला या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती संपूर्ण आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून एकतर संपूर्ण ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे आणि दुसरीकडे समुद्राला उधाण आलेलं आहे। उंच लाटा या ठिकाणी आपल्याला उसळताना पाहायला मिळत आहे। मोठ्या लाटा या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती धडकताना आपण या सध्या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। संपूर्ण या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये अगदी टोकापर्यंत आपल्याला लोकांची गर्दी पाहायला मिळते आणि सगळीकडे समुद्र खवळलेला जो आहे तो आपण पाहतोय। खरं तर कालपासूनच समुद्राची ही परिस्थिती आहे, कारण काल अक्षरशः मुंबई उपनगराला पावसाने झोडपून काढलेलं होतं। जनजीवन खरं तर मुंबईमध्ये विस्कळीत झालेलं होतं। पावसाचा जो फटका आहे भुयारी मेट्रो मार्ग सोबतच रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीला फटका बसलेला होता आणि तेव्हापासून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पावसाची जी हजेरी होती, मुंबईमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात बॅटिंग केलेली होती। आज मात्र मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे। ढगाळ वातावरण काय अगदी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबईकरांनी काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।